मी जात आहे राधानगरीला आणि आत्ता आम्ही आत्मापूरमध्ये आहे आणि हे जे मंदिर आहे हे बाळूमामाचं मंदिर आहे। मग काय घरी पोचल्यानंतर नवीन नवरा नवरीचं मामीनं स्वागत केलं। त्यानंतर मग बाहेर फणस काढत होते ते जरा बघून आले आणि मग इथं स्वागत केलेलं होतं त्याच्यात ही दोघं खेळालती। त्यानंतर स्टार फ्रूट खाल्लं, एक नंबर होतं, आंबट गोड चवीला असतं। त्यानंतर आम्ही सरळ गेलो जेवून। राऊतवाडी धबधबा चालू आहे का बघायला। मग तिथं पोचल्यानंतर इथं जरा गर्दी होती, आम्हाला वाटलं आता मोठा असेल, पाऊस पण पडला होता त्यामुळं। पण तिथं जाऊन पोचल्यानंतर ही माकडं भरपूर होती। मग आम्ही जे घरून कणस नेलं होतं ते मामी इथं देत होती आणि बघतोय तर काय धबधबा कमी होता। जर तुम्ही पण प्लॅन करत असाल राऊतवाडीला यायचा तर आता येऊ नका, कारण धबधबा खूपच कमी आहे आणि या दोघांची मस्ती जिथं पाणी भेटेल तिथेही सुरू होतात। मग सरळ गेलो आम्ही डॅमकडे पण पाणी नव्हतं, सगळं रिकामी होतं। तर जरा आनंद वातावरणाचा घेतला आणि घरी निघालो। असा माझा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि फॉलो केला नसेल तर नक्की फॉलो करा। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।